बीड कोणत्या ना कोणत्या घटनेवरून चर्चेत येणारा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. याच बीड जिल्ह्यामध्ये एका महिनाभरापूर्वी केज तालुक्यातील मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करत निर्घृण अशी हत्या करण्यात आली. याच केज तालुक्यातील या घटनेनंतर आपण पाहू शकतो की केज तालुक्यातील कळम आंबा येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांचं अपहरण करत त्यांचे देखील काही पैशाच्या कारणावरून अपहरण झाल्याची माहिती समोर आली. मात्र त्यांच्या सतर्कतेमुळे ते बालनबाल बचावले, त्यांची आर्थिक देखील फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. या माहितीनंतर या अपहरणानंतर ज्ञानेश्वर इंगळे यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र या घटनेची सर्वात मोठी माहिती म्हणावी लागेल की पोलीस दलामधील आपण बघू शकतो की पोलीस दलातील पोलीस अनंत मारुती इंगळे या पोलीस कॉन्स्टेबलनं कर्तव्यावर असताना दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री पोलीस मुख्यालयाच्या आवारातील पोलीस मुख्यालयामध्ये कर्तव्य बजावत असताना मध्यरात्री आवळाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस दलामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजली गेली, खळबळ उडाली. याच घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. अनंत मारुती इंगळे यांनी पोलीस मुख्यालय आवारातील पाठीमागच्या साईडला आवळाच्या झाडाला एका रुमाल बांधत, गमजा बांधत आत्महत्या केल्याची, गळफास घेतल्याची माहिती समोर आली. हत्या की आत्महत्या अद्यापर्यंत कारण अस्पष्ट आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी अनंत मारुती इंगळे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्याचबरोबर या ठिकाणी घटनेचा पंचनामा करत पुढील कार्यवाहीसाठी अनंत मारुती इंगळे यांची डेड बॉडी शिवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या घटनांमुळे बीड जिल्हा कंटिन्यू चर्चेत येणारा जिल्हा ठरला आहे किंवा वेगवेगळ्या कारणांवरून हा जिल्हा चर्चेत येतोय. मात्र पोलीस दलामधील पोलीस कर्तव्य बजावत असणारे अनंत मारुती इंगळे यांनी आत्महत्या का केली, आत्महत्येचं कारण काय आहे किंवा त्याच्या पाठीमागचं आणखी कारण काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये शिवविच्छेदनामधून समोर येणार आहे. मात्र याच अनंत मारुती इंगळे यांना काही दिवसापूर्वी पोलीस दलाअंतर्गत भरती करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षकची म्हणजे PSI या भरतीमध्ये देखील हा अनंत मारुती इंगळे हे उत्तीर्ण झाले होते. मात्र त्यांचं फिजिकल बाकी होतं. मात्र अनंत मारुती इंगळे आत्महत्या का केली, आत्महत्या करण्याचं कारण काय आहे ते मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. मात्र त्यांची डेड बॉडी जी आहे ते पुढील कार्यवाहीसाठी शिवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आली होती. हेच अनंत मारुती इंगळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कळम आंबा येथील रहिवासी असून त्यांना 2 मुली आहेत. ते पोलीस क्वार्टर आणि पोलीस कॉलनीमध्ये राहत होते किंवा वास्तव्यात होते. मात्र पोलीस दलामध्ये काम करत असताना, पोलीस कर्तव्यावरती असताना नेमकी आत्महत्या का केली, एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे येणाऱ्या काळामध्ये शिवविच्छेदनामधून स्पष्ट होणार आहे. मात्र ते केज तालुक्यातील कळम आंबा येथील रहिवासी असल्यामुळे आणि याच केज तालुक्यामध्ये एकी मयत सरपंच संतोष देशमुख यांची देखील आपण बघू शकतो की निर्घृण अशी हत्या करण्यात आली होती. आणि याच केज तालुक्यातील त्याच अनंत मारुती इंगळे येथील जे रहिवासी आहेत कळम आंबा याचे, त्याच कळम आंबा येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांचे देखील काही दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या सतर्कतेमुळे ते बालनबाल बचावले. आपण बघू शकतो की या वेगवेगळ्या 3 घटना आहेत. मात्र या घटनेचा कुठेही म्हणजे आपण बघू शकतो की मी सांगितल्याप्रमाणे आता या 3ही घटना वेगवेगळ्या आहेत. मात्र एका तालुक्यातील असल्यामुळे या घटनेचा संपूर्ण या ठिकाणी उल्लेख करून दिलेला आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये नेमकी अनंत मारुती इंगळे यांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट होईल येणाऱ्या शिवविच्छेदनामधून. मुंबई तक योगेश कक्षित, बीड.